रामकृष्ण हरी. आवाज येतो सगळ्यांना? सगळ्यांचं या ब्लॉग मध्ये स्वागत आहे. खरं पाहता आम्ही लांब लांबचे असे व्हिडिओ बनवतो, जगन्नाथपुरी, मायापूर, वृंदावन, पण आपल्या पुणे क्षेत्रातली जी माहिती आहे मराठीमधून खूप कमी लोकांना मिळते. तर आम्ही ठरवलं की आज आम्ही ठरवलं की देहू ते आपलं भंडारा डोंगर जे खूप पवित्र स्थान आहे त्याच्याविषयी आपण आज बोलतोय. आणि आज इथले जे वारकरी आहेत जी एवढ्या वर्षापासून इथं सेवा करतात, आपण त्यांनाच ही माहिती विचारतोय. आणि या माहितीच्या आधारे जरी आपल्याला काही माहिती नसेल तरी वारकरी किंवा एखादा भक्त इथंपर्यंत पोहोचू शकेल याची आम्ही शाश्वती देतो. तर रामकृष्ण हरी. तर माझा एक प्रश्न आहे तुम्हाला. आता सध्या मला वाटते जी तिथी आहे तुकाराम भेटची तिथी आहे त्यानुसार हे जे फेस्टिवल चाललेलं आहे त्याविषयी तुम्ही आम्हाला काय सांगू शकता? मुळात मी गेली 22 वर्ष रोज 1-2 तास इथे येऊन तुकाराम महाराजांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवायचं काम करतो. आपल्या माध्यमातून एक 3 ते 4 मिनिटं देवानी इथल्या परिसराची तुम्हाला माहिती सांगतो. त्यात आपल्या तुकाराम विजयचाही उल्लेख येईल. पाहून मी विठ्ठल काळोखे देऊचा माजी ग्रामपंचायत सदस्य आहे. हे संदीप शेटपत्रे हे निवेदक आहे. तिकडे आमचे कारके साहेब आहेत. ही सगळी मंडळी आम्ही इथं सेवा करतो. तर मी 5 मिनिटं बोलतो, नीट ऐका. तुम्ही सगळ्यांनी ऐकायला येतो. आपण मुख्य मंदिरात ज्यावेळेस जातो त्यावेळेस पहिल्यांदा आपलं विठ्ठल रुक्माईच्या मूर्तीचं दर्शन होतं. ती स्वयंभू मूर्ती आहे. तुकाराम महाराजांच्या 8 पिढ्या अगोदर महाराजांचे जे पूर्वज होते विश्वंभर महाराज त्यांच्या शुभ हस्ते तिथल्या मूर्तीची प्रतिष्ठापना झालेली आहे. त्या मूर्त्या फक्त काही देहूमध्ये एकत्र आहे. तुम्ही जर पंढरपूरमध्ये गेला तिथे एकत्र नाही. म्हणून महाराज एका अभंगात म्हणतात, धन्य देहू गाव पुण्यभूमी ठाव नांदे तेथे देव पांडुरंग. पंढरीचं दैवत देहूला नांदायला आलं असं म्हणतात. काही पुढे शिळा मंदिराचं दर्शन होतं. तेवढं काय झालं माहित नाही, पण लोक येतात, पाया पडतात, निघून जातात. इथे तीच परिस्थिती आहे. लोक येतात, पाया पडतात, निघून जातात. कॉमन माणूस प्रश्न विचारत नाही नक्की काय होतं. चरित्र कळलं ते चारित्र्यावर परिणाम होणार आहे. आईला कळलं, बापाला कळलं तर पुढच्या पिढ्या आपल्या घडणार आहे. तर आई बापालाच काय माहिती नसेल तर घरात तो विषय होणार. आणि चांगल्या पिढ्या जर आपल्याला घडवायच्या असतील अध्यात्माच्या तर आईबापांनी आपल्याला माहिती घेणं जरुरीचं आहे. ते शिळा मंदिर म्हणजे 14 जून 2022ला ज्या मंदिराचा लोकार्पण सोहळा मोदी साहेबांनी केला ते मंदिर, त्याचा अर्थ असा आहे की तुकाराम महाराजांच्या गाथा इंद्रायणी नदीत बुडवल्यानंतर तुकाराम महाराज 13 दिवस ज्या दगडावर बसले होते तो दगड आनंद डोहापासून उचलून मुख्य मंदिरात दर्शनासाठी नेला, म्हणून शिळा मंदिर. पुढे आल्यानंतर तुकाराम महाराजांच्या हस्तलिखित गाथा तुम्हाला त्या मंदिरात पाहायला ठेवलेल्या आहेत. काही गायकीचे अनेक वैशिष्ट्य. वेळ कमी आहे, मला 5 मिनिटात सांगायचं असतं तरी पण तुमच्या चॅनलसाठी मी 5 मिनिटं गाथेचं महत्व सांगतो. एक शब्द आणि एक शब्दांचं एक वाक्य, एका वाक्याचा प्रबंध म्हणजे भगोबाचे अभंग. 1858ला मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली. त्यावेळेचे कुलगुरू किंवा डायरेक्टर होते अलेक झांडर ग्रँड नावाचे आणि मुंबईचे गव्हर्नर होते बाल्टन हिलर नावाचे. या 2 इंग्रज अधिकाऱ्यांनी आपल्या मराठी माणसांकडून त्यावेळेचे काही तज्ञ असतील त्यांच्याकडून गाथा समजून घेतली. आणि गाथा समजून घेतल्यानंतर त्यांना आश्चर्याचा धक्का बसला तत्वज्ञानाचा. त्यांनी ताबडतोब निर्णय घेतला आणि ब्रिटिश सरकारला एक पत्र दिलं, आम्हाला गाथा छापायची 24,000 रुपये पाहिजे. विशेष म्हणजे त्या पत्राची दखल त्या काळच्या ब्रिटिश सरकारने घेतली आणि अलेक्झांडर ग्रँडला नगद 24,000 रुपये दिले. पहिली टाईप करून गाथा कोणी छापली असेल, एका ब्रिटिश अधिकाऱ्यांनी छापली, त्याचं नाव अलेक्झांडर ग्रँड. तो काळ होता 1869. मंदिराच्या आतल्या गाभाऱ्याचं काम दिवस बोलतो तुकाराम महाराजांनी नंतर नारायण महाराजांनी केलं, त्याची चिरंजीव. मंदिराचा जे मधला जो सभा मंडप आहे तो तळेगावचे गाभाडे सरदार, पलटणचे निंबाळकर या मंडळींनी त्याला राजाराम महाराजांनी थोडीशी रसद पुरवली. ते काम साधारणतः 1703ला झाले आणि 19व्या शतकात ओव्हरी म्हणतो आपण, 19व्या शतकात ओव्हरीचं काम झालं. याही पलीकडे आपल्या माहितीसाठी सगळ्यांच्या ज्ञानेश्वर मंदिराच्या समाधी मंदिर जे आहे त्याच्या प्रभागाचं काम हे तुकाराम महाराजांनी केलेलं आहे. याची नोंद बॉम्बे प्रेसिडेन्सी व्हॅल्यू पार्ट 3 पुन्हा गेजेटर 1885 नावाचं एक गव्हर्नमेंटचं पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये पान नंबर 102 आणि 103 मध्ये त्याची नोंद सापडली. मंदिराच्या बाहेर आला, उजव्या हाताला गेला की तुकाराम महाराजांचं जन्मघर आहे राहतं. महाराजांचा जो कार्यकाल आहे तो 1608 ते
ते 1649. महाराज फक्त 41 वर्ष 1 महिना आणि 17 दिवस आयुष्य या पृथ्वी तलावर मानव रूपात राहिले. वसंत पंचमी हा महाराजांचा जन्मदिवस. आजच्या 2 फेब्रुवारीला महाराजांचा जन्मदिवस आहे. 2 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी तो मोठा सप्ताह दशमीला आणि 9 मार्च ते 17 मार्च खाली तो सप्ताह होतो. तुकाराम महाराजांच्या या वैकुंठ गमनाला 375 वर्ष पूर्ण होतात आता 16 मार्चला. तर त्याच्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात ही बेस साजरी होती. दुसरी गोष्ट, वर्षभर प्रोग्राम चालू आहे. मंदिराच्या पाठीमागे इंद्रायणी नदी, ज्या इंद्रायणी नदीला तुकाराम महाराजांचा जन्म कणकाईच्या पोटी पाहिला, ज्या इंद्रायणी नदीनं तुकाराम महाराजांची पांडुरंगाची भक्ती पाहिली, त्याच इंद्रायणी नदीनं तुकाराम महाराजांचा वैकुंठ गमन सोहळा पाहिला. ही इंद्रायणी थांबली नाही, पुढे गेली. पुढं संत ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा पाहिला. इंद्रायणी थांबली नाही, पुढे गेली. छत्रपती संभाजी राजाचं बलिदान सुद्धा या इंद्रायणीने पाहिलं. ही इंद्रायणी नदी लोणावळ्याच्या पुढे पुरवंडी म्हणून एक गाव आहे, गावाचं नाव लक्षात ठेवा. तिथून तिचा उगम आहे. लोणावळा मार्गे, कामशेत मार्गे देहू, देहूवरून आळंदी, आळंदीवरून तुळजापूर, तुळजापूरला भीमा, भामा आणि इंद्रायणी 3 नद्यांचा संगम होतो. आणि पुढे मग ती नदी उजनी धारणारा मिळते आणि तिथून पुढे चंद्रभागा तयार होते. इंद्रायणी बद्दल एका कवीने 2 ओळी कवितेच्या सुंदर लिहिलेल्या आहे. तो कवी असं म्हणतो, हिरव्या पिवळ्या डोंगराकडून हिरवी पिवळी शाल घ्यावी, हिरव्या पिवळ्या डोंगराकडून हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी, उसळणाऱ्या दर्याकडून पिसळलेली आयाळ घ्यावी, उसळणाऱ्या दर्याकडून पिसळलेली आयाळ घ्यावी, शांत वाहणाऱ्या इंद्रायणीकडून तुकोबाची माळ घ्यावी, तुकोबाची माळ घ्यावी. तुकाराम महाराजांच्या गाथा तिथे बुडवल्या. त्या ठिकाणी 11 कोटीचं गाथा मंदिर झालं. तुकाराम महाराज एका अभंगात म्हणतात, आनंदाचे डोई आनंद तरंग आनंदाच्या अंगारी. तिथं महाराष्ट्रातले 15-20 कीर्तनकार एकत्र आले. त्यांनी तो संकल्प सोडला. 4145 अभंग मार्बलच्या दगडात कोरलेले आणि ते काम राजस्थानी कलाकारांनी केलेले. कारण मंदिराच्या गेटवर आपण थांबला आणि इकडे पश्चिमेला जर पाहिलं तर हा भंडारा डोंगर दिसतो. नाव लक्षात ठेवा. कधी कधी क्रॉस चेकिंग करतो पाहुण्यांनी, लोकांना सांगता येत नाही कुठं आले तर. कारण का कारभारी सांगतो 5 मिनिटाचं, हे 5 मिनिटाचं ठिकाण नाही, हे पर्यटनाचं ठिकाण नाही, इथून काहीतरी घेऊन जाण्याचं ठिकाण. पण ते समजून घेतलं तर सगळं. हा भंडारा डोंगर देऊपासून 7 किलोमीटर अंतरावर, समुद्र सपाटीपासून आता आपण 2067 फुटावर आहोत. छत्रपती शिवराय आणि तुकाराम महाराज यांची एक काळी इथं भेट झाली, त्याचा हा साक्षीदार डोंगर. त्यामुळे त्या मातीला एक वेगळा गंध आहे. इथं आल्यानंतर मराठी बोलणारे मराठी माणसं, मग तो 18 जातीचा आला, साळी आला, माळी आला, तेली आला, कोळी आला, साई आला, गोष्टी आला. इथं 5 मिनिटं थांबलं पाहिजे. पण दुर्गा आता आपण इथं आलेलो आहे तुकारामांच्या वैकुंठ गमन ठिकाणी, ज्यातून तुकाराम महाराज सदैव वैकुंठ आले. हे जे मंदिर वृक्ष आहे ना, हे झाड साक्षी आहे की तुकाराम महाराज वैकुंठ आले. आणि ज्या दिवशी तुकारामाची बीज असते त्या दिवशी हे झाड दुपारी 12 वाजता ज्या वेळेला तुकाराम महाराज धामात गेले, ते झाड अक्षरशः प्रेमाने हलतं. आणि इथं बघा ते सर्व श्लोक आहेत ना, ते कोरलेले. तर आपण आता ते श्लोक घेऊन वाचूया. एकादशी व्रताचा एक महात्म्य कोरलेला आहे. पूर्ण बाकीचे श्लोक आहेत ते. आणि एक आहे तुकाराम महाराज वैकुंठाला चालले होते तेव्हा जो शेवटचा श्लोक त्यांनी गायला तो आहे. पहिल्यांदा आपण एकादशी व्रताचा बघू. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठलमुखी, तुमची एर वित्त धन ते मज मृतिके समान, कंठी मिरवा तुळशी माळ, व्रत करा एकादशी, म्हणवा हरीचे दास, तुका म्हणे मज हे आस. तुकाराम महाराज काय म्हणतात, कोण सुखी आहे, जो मुखाने विठ्ठल विठ्ठल नाव घेतो. आणि सगळ्यात त्याचं जे धन आहे ते काय आहे, विठ्ठल नाम आहे. मग गळ्यामध्ये तुम्ही तुळशीच्या माळा घाला आणि एकादशी व्रताचं पालन करा आणि जे हरीचे दास म्हणा. आणि तुकाराम महाराज म्हणतात की माझी हीच इच्छा आहे. आणि ज्या वेळेला तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला चालले होते
तर शेवटचा श्लोक तुम्ही हा म्हटला होता, आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा, तुमची आमची ह्याची बेटी या जन्मपुटी, आता असो द्यावी दया तुमच्या लागत असे पाया, येतो निज धामी कोणी विठ्ठल विठ्ठल बोलावानी, रामकृष्ण मुखी बोला तुका जातो वैकुंठाला, तुका जातो वैकुंठाला, तुका जातो वैकुंठाला. तुकाराम महाराज म्हणतात की आम्ही आमच्या गावाला चाललो, तुम्ही राम राम म्हणा. आता ही शेवटची भेट, इथून आपली जन्मकुटी झाली, आता तुम्ही माझ्यावर दया करा. आणि जो कोणी नीरधामाला जात असतो त्याला विठ्ठल विठ्ठल म्हणायला लागा, रामकृष्ण म्हणायला लागा, आणि रामकृष्ण तुम्ही म्हणा आणि मला वैकुंठाला जाऊ. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हे आहे गाथा मंदिर. तुकारामांच्या गाथा जसं आपण पाहिलं की आनंदला बुडवलं होत्या, त्या गाथीचं पूर्ण मंदिर बांधलेलं आहे. आणि इथं ना 4,500 पूर्ण गाथेतले श्लोक आहेत त्या कोऱ्या ह्याच्यामध्ये कोरलेले आहेत भिंतीमध्ये. तर हे जे ठिकाण आहे सगळ्यात पवित्र मानलं जातं. आणि त्याच्यामध्ये मंगलाचरणमधला पहिला जो श्लोक आहे तो आहे, सुंदर ते ध्यान करकटावरी ठेवोनिया मकर कुंडले तपादिशवानी कंठी कस्तुरी विराजिते विराजिते कृपा म्हणे माझे सर्वसु पाहिन श्रीमुख आवडीने आवडीने सुंदर ते ध्यान उभे विठेवरी. असं सुंदर वर्णन तुकाराम महाराजांनी मंगलाचरणमध्ये केलेलं आहे. तर तुम्ही प्रत्यक्ष इथे येऊन पूर्ण गाथेतले जे श्लोक आहेत ते तुम्ही वाचू शकता. हरे कृष्ण. दंडवत. तर आज आपण देहू या पवित्र ठिकाणी आलेलो आहोत आणि आपण थोड्याच वेळापूर्वी भंडारा डोंगराचं दर्शन घेतलं. हे आहे आनंद डोह म्हणतात त्याला, आनंद डोह, जिथं गाथा तरुणवरती आली. तिथं आपण बघतो तर राधाकृष्णाची खूप सुंदर बेटीज आहेत. आणि हीच ती शिला आहे ज्या शिलेवरती बसून 13 दिवस तुकाराम महाराजांनी अन्न पाणी सोडून उपवास केला होता. आणि इथं मग उंबराच्या झाडाच्या खाली गाथा तरुण वरती आला होता. हे ते ठिकाण आहे, याला आनंद असे म्हणतात. इंद्रायणीचं दर्शन दाखवू शकता तुम्ही. इंद्रायणी माता आहे वाहते. आता आपण आहोत विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये. विठ्ठल रुक्मिणी आहेत ना स्वयंप्रकट झालेले आहेत, म्हणजे त्यांचं कोणी इन्स्टॉलेशन केलेलं नाही, तर त्या स्वयंभू आहेत. आणि तुकाराम महाराजांच्या अगोदरच्या 11 ज्या पिढ्या आहेत त्यावेळेला ते इथंच गार्डन असं होतं, तिथं ते सापडलेले. आणि इथं तुम्ही बघू शकता खूप छान छान तुकारामाचे अभिनयाचे श्लोक आहेत. पहिला श्लोक आपण म्हणतो हरिर्नाम 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 ये विठोबा. तुकाराम महाराज म्हणतात, नाम संकीर्तन साधन पै सोपते जळतील पापी जन्मजन्मांतरीची. त्याच्यानंतर चैतन्य महाप्रभू काय म्हणतात, गोपीर भरपूर पदकमलवर दास दासाने दास. तुकाराम महाराज म्हणतात, मग दास करी त्याचा संत दासांच्या दासाला, म्हणजे मला कोण व्हायचंय तर दासांच्या दासांचा दास आहे. असे तुकाराम महाराजांचे खूप छान 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 असे श्लोक लावलेले आहेत. आणि हे आहे विठ्ठल रुक्मिणीचं देवाचं मंदिर जे स्वयंभू आहे. आणि याच्या पलीकडे शिलेचं म्हणजे तुकाराम महाराजांच्या आनंदोलाच्या शिला होत्या ज्याच्यावर बसून तुकाराम महाराजांनी 13 दिवस उपवास केलेला. त्यातली एक शिला आणून इथं त्याचं शिला मंदिर केलेलं आहे, जे परमपूज्य नरेंद्र मोदी आले त्याचं शिलाचं मंदिर आहे. या तुकाराम महाराजांच्या गाथा ज्या आहेत त्या हस्तलिखित त्यांच्या अक्षरातल्या ह्या गाथा आहेत. आणि या विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. शिळा मंदिरच्या नंतर लगेचच ह्या पुढच्या मंदिरामध्ये ठेवलेले आहेत. हे त्यांचं स्वतःचं तुकाराम महाराजांचं अक्षर आहे, तुम्ही इथे पाहू शकता.
हरे कृष्ण. तर आज आपण देवीतल्या पूर्ण ठिकाणाची माहिती घेतलेली आहे. मी दरवेळेला सांगते तसं आम्ही फक्त ट्रेलर स्वरूपात हे सगळं तुम्हाला सांगतोय आम्ही. तर तुम्ही इथं या, ह्या 4-5 दिवसात ज्याला तुकारामाजींची बीच आहे त्यावेळेला इथं या. सगळीकडे कीर्तन सोहळा चालू आहे, वातावरण खूप भक्तिमय आहे. तर तुम्ही लोकांनी इथं या आणि इथलं दर्शन घ्या. आपण घोराडेश्वर डोंगराची, त्याच्यानंतर भामचंद्र डोंगराची, भंडारा डोंगराला आपण डायरेक्ट आपण तिथं गेलो. त्याच्यानंतर आपण आनंदवला गेलो, त्याच्यानंतर गाथा मंदिरला गेलो, त्याच्यानंतर आपण इथं वैकुंठ गमनला, आणि आता आपण इथं आलेलो आहोत विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात जे स्वयंभू आहे त्याचं आपण दर्शन घेतो. इथं होलिकाचं पण पूजन चाललेलं आहे, तुम्ही पाहू शकता. होलिका पूजन चालू आहे आणि इथं आपण आलेलं आहे आजच्या दर्शनाला होळीच्या दिवशी. पाहू शकता तुम्ही इथं दर्शन लाईव्ह लोक दाखवतात. तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. माझ्या चॅनलचं नाव आहे ब्रजधुनी देवीदासी. कृपया जर तुम्हाला आवडलं तर लाईक आणि सबस्क्राईब करा. हरे कृष्ण.